हिंगनघाट नगर पालिका के सार्वत्रिक चुनाव में प्रभाग क्रमांक 13 से उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष की ओर से आम जनता का नेतृत्व करते हुए प्रमोद येडलेवार चुनावी मैदान में उतरे हैं। प्रभाग के नागरिकों से उन्हें व्यापक जनसमर्थन मिल रहा है और वे क्षेत्र में एक मजबूत तथा प्रभावी नेता के रूप में अपनी विशेष पहचान बना रहे हैं। चुनाव के पहले चरण में ही प्रमोद येडलेवार ने अपने प्रचार अभियान को तेज गति दी है। घर घर जाकर मतदाताओं से संपर्क करते हुए उन्होंने प्रभाग की समस्याओं और विकास से जुड़े मुद्दों पर विशेष ध्यान केंद्रित किया है, जिससे मतदाताओं के बीच उनकी पकड़ और भी मजबूत होती दिखाई दे रही है। इसी क्रम में NBCN न्यूज ने प्रमोद येडलेवार से विशेष बातचीत की, जिसमें उन्होंने क्षेत्र की समस्याओं, अपनी विकास योजनाओं और जनता की अपेक्षाओं पर विस्तार से चर्चा की। आपण आज आलो तो प्रभाग क्रमांक 13 या ठिकाणी जे आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रमोद यादवराव येडलेवार हे उमेदवार जे आहे उभे आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधूया, त्यांचं काय म्हणणं आहे। मला सांगा, आज उमेदवारी करताय आपण प्रभाग क्रमांक 13 मधून ब गटातून, काय म्हणणं आहे? आज उमेदवारी दाखल केली, दिग्गज लोक तुमच्या समोर उभे आहे, काय काय बोलता? असं आहे, मी माझा परिचय देतो आधी। प्रभाग नंबर 13 मधनं प्रमोद यादवराव येडलेवार मी पहिल्यांदा उमेदवारी घेतलेली आहे आणि दिग्गज लोकांमध्ये आता विषय असा आहे की शेवट मी जमिनीचा कार्यकर्ता आहे आणि ते वरती बसलेले आहे, पण मी जमिनीतून जुळून असल्यामुळे जे माझ्याकडनं जे जमेल ते त्यांना नाही जमू शकत। काय विजन आहे तुमचे? उमेदवारी दाखल केली, काय प्रभागात काय जे आहे बदल करणार किंवा प्रभागात कुठले कामं राहिले ते आपण पूर्ण करणार? प्रभागामध्ये अमृत महोत्सवामुळे जे अमृत योजनेमध्ये जे पेंडिंग कामं आहे त्या क्लिअर करायचे आहे आणि याच्यामध्ये काही भ्रष्टाचार पण सुद्धा झालेला आहे, त्याच्याबद्दलही आम्ही याच्यामध्ये दखल घेणार आहोत आणि गोरगरीब जनतेच्या पाठीशी मी जे माझं सहकार्य करू शकतो। माझ्या प्रभागामध्ये महाराष्ट्र वर्ग भरपूर आहे, अदरही आहे, बट या समाजामध्ये त्यांच्याकडे लक्षच नाही आहे। विजन हा आहे माझं की याच्यामध्ये काहीतरी दुरुस्ती झाली पाहिजे। म्हणजे जे आता तुम्ही जे मतदाराच्या समोर जे आता प्रचाराचा पहिल्या टप्प्यात मतदाराच्या समोर जात आहे, काय विजन घेऊन जात आहे? मतदारांची काय काय बोलणं होत आहे? मतदारांना काय सांगत आहे? मतदारांना माझं विनंतीपूर्ण आहे की एक छोट्याशा व्यक्तीला काय विजन घेऊन जात आहे मतदारांसमोर, काय म्हणजे मुद्दे घेऊन जात आहे? मुद्दे एक आहे की टॅक्स बद्दल आमचा विजन सुरू आहे की टॅक्स मध्ये भरपूर वाढ झालेली आहे, त्याच्यामध्ये काही आमच्याकडनं प्रयत्न करून त्याच्यामध्ये काय तोड निघतो, आमचे अध्यक्ष पण त्याच्यामध्ये कार्यरत आहे। आणि पुन्हा जसं की नळाची योजना वगैरे काही टाक्या, नळाची योजना सुरू झाली, 12 टाके बनवले यांनी, पण 6 टाक्या ह्या सुरू झालेल्या आहे। प्रभागासाठी काय पाणी पुरवठा असो, दिवाबत्ती असो किंवा स्वच्छता असो, हे कुठले विजन आहे? स्वच्छतासाठी आमचा मेन मोठो आहे आणि पाण्याचा आहे, पाण्याचा पण थोडा त्रास असतो, एक दिवसा आड पाणी येते, त्याच्यामुळे आम्हाला ते थोडी किल्लत जाते या वार्डाला। पाण्यासाठी आणि कचऱ्यासाठी हा महत्वाचा मुद्दा आहे आमचा। आणि लाईट वगैरेच्या या भागाला सध्या कामं सुरू आहे, त्यामुळे अंधाराचा प्रकार कधी कधी होऊन जाते, पण त्याचं काम सुरू असल्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये जास्त जातीने लक्ष देऊ आणि ते करून घेऊ। महत्वाचा कुठला प्रश्न जो आहे प्रभागात मार्गी लावणार, तो तुमच्या लक्षात आहे, तो सुटलाच नाही असं तुम्हाला वाटते? माझ्या प्रभागामध्ये म्हणजे कसं आहे, मुलं जे आहे त्यांना एक रोजगारची संधी द्यावं असं माझं आणि गरीब जनतेचा जे प्रकार आहे भरपूर पोरं आहे। हा जो झाला शहरातला झाला, आमचं म्हणणं आहे की प्रभागात महत्वाचा कुठला प्रश्न आहे जो आतापर्यंत कुठल्या ज्या नगराध्यक्षाने किंवा नगरसेवकांनी सोडला आहे तो राहून गेला, असा कुठला प्रश्न असं वाटते आपल्याला? प्रभागामध्ये अजूनही काही भागामध्ये जसे अमृत योजनेमध्ये जे फोडफाड रस्ते झालेले आहे त्याच्यात दुरुस्ती नाही झालेली आहे। हे बघा, आता आजूबाजूलाच माती वगैरे झाडे, डेव्हलपमेंट नाही झालंय, त्याच्यामध्ये आम्ही लक्ष देऊ आणि आमच्या जनतेला प्रभागामध्ये त्रास जेवढा कमी होईल त्याकरता आम्ही जातीने लक्ष देऊ। एकूणच आपण जे प्रभाग क्रमांक 13 प्रमोद यादवराव येडलेवार हे जे प्रभाग क्रमांक 13 मधून नगरसेवक पदाकरिता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी केली आहे। दिग्गजांचा हा जो प्रभाग असला तरी या जनसामान्याचा एक उमेदवार म्हणून उमेदवारीच्या रिंगणात प्रमोद येडलेवार आहे। NBCN न्यूज के लिए हिंगनघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट।